ती गोपिका काही कोणाला विचारलं नाही, काही तिचा अधिकार होता. सरळ केली दरबारात आणि कृष्णाने विचारलं, अरे कृष्ण तुला काही कळतं की नाही? अधिकार होता. सरळ सांगितलं, कृष्णा रे तुला काही कळतं का नाही? तुझ्या राणीची काय अवस्था झाली आहे बघ. चल जरा वृंदावनामध्ये तिचा प्राण जाण्याची वेळ आली आहे. एकदा मी तुला यावंसं वाटत नाही आमच्यासाठी? पूर्ण गोकुळ तुझ्या स्मरणात रडत आहे तिकडे, तुला एकदा यावंसं वाटत नाही काय? झालं असं, भगवान काहीतरी कामामध्ये व्यस्त होते. भगवंताने त्या गोपीला ओळखही दिली नाही. एवढंच नव्हे तर शेवटी सेवकांना सांगून तिला बाहेर काढायला लावलं. अपमान केला, अपमान झाला, तिला अत्यंत राग आला. एवढा कसा हा बदलू शकतो? थोडी संपत्ती मिळाली तर बदलणार, बाकी सामान्य माणसं आम्ही पाहिजे, पण हा भगवान आहे, त्याने एवढं बदलावं? राग गेला आणि तशीच वृंदावनात आहे. राधेच्या समोर आली आणि रडायला लागली. राधेने सांगितलं, काय झालं? नचा आयात कृष्ण यदि सखितवाद कथमिती. नाही आला ना तो? माहिती होतं मला, मी तुला आधीच सांगितलं होतं जाऊ नकोस त्याच्याकडे, तो येणार नाही, मला माहिती आहे. मला आधीच माहिती होतं तो येणार नाहीये. तो कसा आहे मी चांगली ओळखते, म्हणूनच मी तुला सांगितलं होतं जाऊ नकोस. नचा आयात कृष्ण यदि सखी तवाद कथमिती. अगं तुझा अपराध नाही, तुझा दोष नाहीये, मला माहिती आहे. मुदा मारोदीर मी. आता तू रडत रडू नकोस. ती जेव्हा रडू लागली तेव्हा राधेने तिला समजावून सांगितलं, आता रडू नकोस, एक काम कर, आता मला माहितीये आता भगवंताच्या स्मरणामध्ये माझे काही प्राण टिकून राहणार नाही. मी हे का सांगतोय तर भगवंताच्या विरहाचं, भगवंताच्या प्रेमाचं सामर्थ्य इतकं आहे की ते उद्ध्वस्त होण्याची कारण उपस्थित असून सुद्धा ते उद्ध्वस्त होत नाही. खरं पाहिलं तर एवढा अपमान केला म्हटल्यानंतर तुमच्या आपल्यासारखा सामान्य जीवास जर म्हणला असता काय याला किंमत नाही माझी, द्या सोडून, कशाला विचार करता त्याच्याबद्दल? आता संपला असा विषय. किती प्रेमाची पराकाष्ठा गोपिकांची. तिने सांगितलं, आता या भगवंताच्या स्मरणामध्ये माझे प्राण राहतील असं मला वाटत नाही, आता माझा प्राण जाणार. तुझा प्राण जाणार. राधे तुझी काय इच्छा आहे मला सांग. ती गोपिका बोलते, काय तुझी इच्छा असेल मी पूर्ण करते. तर त्यावेळी तिने सांगितलं, मुदा मारोदीर मे कुरु परमिमाम उत्तर कृती. माझं उत्तर कार्य तू कर, माझं उत्तर कार्य तू कर. म्हटल्यानंतर तिला असं वाटलं की कदाचित चंदनाची चिता आणायला आणि चंदनाच्या चितेवर माझा देह ठेव, तुलसी काही आणून ठेव, असं काहीतरी म्हणेल की काय असं वाटलं. पण राधेने जेव्हा सांगितलं तो भाव किती विलक्षण आहे पहा. तिने सांगितलं, आता माझी एक उत्तर क्रिया कर. काय उत्तर क्रिया कर? तर तिने सांगितलं, इथे कमाल वृक्ष आहे, कमालस्य स्कंधे विनहित भुजा वल्लरीयम यथा वृंदारण्ये चिरम अविचलाम तिष्ठति तनु. हे सखी, आता माझा प्राण जाणार आहे, मग अशा वेळी तू काय कर, माझी उत्तर क्रिया अशी कर की हा जो तमाल वृक्ष आहे, या तमाल वृक्षाचा जो बुंधा आहे ना, तो माझ्या कृष्णासारखा निळा आहे. त्या तमाल वृक्षाचा बुंधा माझ्या कृष्णासारखा निळा आहे. त्यामुळे तू काय कर, मला उभी कर, कारण माझ्या अंगात ताकद नाही, मला उभी कर आणि उभं करून माझे जे दोन्ही हात आहेत ना, त्या तमाल वृक्षाच्या बुंध्याला बरोबर आवरून बांध, गाठ बांध. कशी बांध? विनहित भुजा वल्लरीयम. एखादी वेल झाडाला जशी लिपटून जाते त्याप्रमाणे माझ्या हाताची कळकळून गाठ त्या तमाल वृक्षाच्या बुंध्याला बांधून टाक. विचार करू नको तिचे हाडं मोडतील का, त्रास होईल का, काय विचार करू नको. माझे दोन्ही हात कळकळून बांध, जे होईल ते होऊन जाऊ. तिने विचारलं, असं का करावं असं वाटतं तुला, काय कारण आहे? तेव्हा राधेने दिलेलं उत्तर मला महत्वाचं इथं आहे. राधेने सांगितलं की अगं काय झालं, त्या भगवंताच्या त्या श्यामल देहाला, त्या कोमल देहाला मिठी मारून प्राण सोडण्याची इच्छा तर माझी पूर्ण होऊ शकत नाहीये, पण किमान त्या निळ्या रंगाला मिठी मारून मी माझा प्राण सोडतीये, एवढी तरी माझी इच्छा पूर्ण होईल. त्यामुळे तुला जर माझी उत्तर क्रिया करायची असेल तर एवढीच कर, तमालस्य स्कंधे विनहित भुजा वल्लरीयम यथा वृंदारण्ये चिरम अविचलाम तिष्ठति तनु. जेणेकरून माझी ही जी तनु आहे, माझे हे जे शरीर आहे, ते वृंदावनामध्ये जेवढं होईल तितका काळ चिरकाल हे टिकून राहील. आणि जोपर्यंत माझा हा देह इथे राहील तोपर्यंत तो देह त्या भगवंताची वाट पाहत राहील. ही विरहाची अवस्था असते. आणि या विरहाची अवस्था प्राप्त झाल्यानंतर त्या भक्ताला दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची जाण राहत नाही किंवा आठवण सुद्धा राहत नाही. कारण भगवंताचं नाम, भगवंताचं स्वरूप, भगवंताचं स्मरणच असं आहे की त्याला एकदा पाहिलं की दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची आठवण शिल्लकच राहते. पाहिली वेदना